तुमच्या स्क्रीनवर दिसणारा हा माणूस आहे मोहम्मद अल जुलानी. अगदी 6 महिन्यांपूर्वीपर्यंत या माणसाच्या डोक्यावर $1 कोटी इतकं अमेरिकेचं इनाम होतं. एकेकाळी अमेरिकेत मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट असणारा हा माणूस नुकताच ट्रम्प यांना त्यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यात भेटला. अल कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर असणारा हा जुलानी सध्या सिरियाचा राष्ट्रप्रमुख आहे. अल कायदा म्हणजे तीच संस्था जिने अमेरिकेत 9/11चा दहशतवादी हल्ला केला होता. त्यांच्या या भेटीनंतर ट्रम्प यांनी जुलानी याला गुड अँड अट्रॅक्टिव्ह गाय असं सुद्धा म्हटलंय. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या मध्यस्थीनंतर ही भेट घडून आली असं आपल्याला कळतंय. खरं तर 2010 मध्ये सिरियात सिव्हिल वॉरला सुरुवात झाली. यानंतर अमेरिकेने सिरियावर प्रचंड प्रमाणात इकॉनॉमिक सँक्शन्स लावली. पण गेल्या 6 महिन्यापूर्वी जुलानी यांनी सिरियातली बशर अल असद यांची सत्ता उलथवून टाकली आणि तेव्हापासूनच सिरियातली समीकरणं बदलायला सुरुवात झाली. आता या बदल्यात सिरियाने इस्रायल सोबत आपले संबंध नॉर्मलाइज करावे आणि सिरियात राहणाऱ्या पॅलेस्टिनियन टेररिस्टना पाठिंबा देणं बंद करावं अशी मागणी ट्रम्प यांनी जुलानी याच्याकडे केली आहे. ट्रम्प जुलानी भेटीनंतर सिरियात सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. पण आता हाच जुलानी स्वतःच्या शब्दाला जागणार का हे मात्र येणारा काळच सांगू शकेल. पण यातून एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात येते. एकेकाळी अमेरिकेसाठी मोस्ट वॉन्टेड असणारा जुलानी हा ट्रम्प यांच्यासाठी गुड अँड अट्रॅक्टिव्ह गाय झालाय. यातूनच आपल्याला अमेरिकेच्या संपूर्ण राजकारणाची कल्पना लक्षात येते.